श्री स्वामी समर्थ ताईंनो, तुम्हाला प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून सांगा कसा आहे काय आहे. तर ताईंनो, आपण बनवणार आहोत छान अशी शेपूची भाजी. हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे असं मस्त वाटण काढून घेतले, थोडी मूग डाळ भिजली आणि छान बारीक अशी शेपूची भाजी मी चिरून घेतली. त्यासाठी थोडेसे मोहरी टाकली, तेल टाकलं आणि छान परतून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं, म्हणजे भाजीला पाणी सुटतं. पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही, कारण त्याच मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये मस्तपैकी भाजी आपली शिजून निघते. तर इथं थोड्या वेळ झाकण ठेवलं आहे मी. पहा आता कसं मस्त पाणी सुटलं आपल्या भाजीला. आता हे पाणी आटूपर्यंत परत एकदा झाकण ठेवायचं. तर ताईंनो पहा, मस्तपैकी आपल्या भाजीतलं पाणी आटलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे कूट, म्हणजे मिक्स काढलेला हिरवी मिरची, जिरे आणि लसूण, शेंगदाणे. आता हे मस्त परतून घ्यायचं. आता हे छान खरपूस असं परतलं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून द्यायची मुगाची. आता मुगाची डाळ ही आमची घरची आहे, त्यामुळं खूप चविष्ट गावरान मुगाची डाळ आहे. पहा, घरची डाळ ही पांढरी शुभ्र असती आणि दुकानातली डाळ पिवळी असती. मला वाटतं त्याला कलर दिलेला असतो का काय काय माहिती. पण इकडं पहा मस्त आता मेथीच्या शेपूच्या भाजीवर थोड्या वेळ झाकण ठेवले. भाजी तयार आहे आपली मस्तपैकी, कारण आमच्या आहोंना डाळ टाकून भाजी खूप आवडती म्हणून बनवून घेतली. छान तयार झाली आता भाजी. चला मी मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी टाकून घेते. ज्वारीची भाकर टाकण्याच्या आधी भरपूर वेळा मस्त असं पीठ मळून घ्यायचं. पीठ व्यवस्थित मळलं की भाकरी अगदी मस्त येते. कारण नाही का, कधी कधी ज्वारी थोडीशी पीठ ठोकर आलं ज्वारीच्या भाकरीचं, तर मग भाकर ही तव्यावरपर्यंत जात नाही. त्यासाठी गरम पाणी करून घ्यायचं. मात्र आमची ज्वारी ही घरची आहे, त्यामुळं मस्त आहे, पांढरी शुपीत भाकरी येते. तर चला आता मस्त भाकरी मी थापून घेतली, कारण आता शेपूच्या भाजीसोबत भाकरी छान लागणार आहे, त्यामुळं मग मस्त भाकरी केली आहे. पहा किती छान झाली भाकरी. आता त्याच्यावरती छान पाणी फिरून घ्यायचं आणि भाकरी तयार झाली की लगेच आहोंचा डब्बा बनवून द्यायचा. कारण काय होतं ताईंनो, भाज्या केल्या की त्यांना भाकर आवडती आणि म्हणजे पालक भाजी म्हणा, शेपू किंवा मग मेथी, ह्या भाज्यासोबत भाकरीच लागतात सगळ्यांना. मी तव्यावरच छान अशी भाकर भाजून घेतली. मस्त पोळीसारखी टमटम भाकर फुगली आहे. आता सगळ्यांच्या भाकरी बनवून झाल्यात. आता इकडं मी त्यांचा डब्बा भरते ताईंनो. भाकर जर दुमटून दिली तर नाही का चिखलासारखी होती, त्यामुळं सगळ्या भाकरी मी मोडून दिल्यात आणि इकडे पहा मस्त डब्बा भरून दिला आहोंचा. आज ना खूप धावपळ होती. स्वराजला आज सकाळी सकाळी शाळेमध्ये सोडायचं होतं. शाळेत नेऊन सोडलं त्याला. पाऊस येत होता थोडा थोडा. म्हणलं चल, त्याला मी श्री स्वामी समर्थ म्हणत होते, पण बाहेर आजूबाजूला पोरं होते म्हणून तो हळू श्री स्वामी समर्थ म्हणला. आता 3 दिवस झाले पाऊस चालू आहे आणि फुलं आणायला काय मार्केटमध्ये मी जात नाही आहे. त्यामुळं दारातच जे काही झाडं आहेत शेजाऱ्यांचे किंवा आमच्या तिथले, तर सगळे फुलं तोडून आणले मस्तपैकी. किती फ्रेश फुलं वाटत आहेत बघा. फुलं तोडून आणले, देवपूजाला बसायचं तोपर्यंत लगेच दिदीच्या शाळेचा वेळ झाला. दिदीला घेऊन आले, कारण तिची शाळा शनिवारी 10:30 वाजता सुटती. आता स्वराज येणार होता 11:30ला आणि पाऊस पहा किती चालू आहे. आता एवढा छान पाऊस चालू आहे तरीसुद्धा आज आम्हाला गावाकडे जायचं होतं. पहा ना, सगळे झाडं किती फुलून आलेत. ही तुळस किती सुंदर दिसती. ही आमच्या अपार्टमेंटच्या दारातली तुळस आहे, खूप छान. इथे देवाला वस्त्र मी पिसाचं तयार केलं आहे. पहा किती सुंदर आहे हे पण. आता चला देवपूजा करून घेतली मस्तपैकी. ताजे ताजे फुलं होते, पाऊस पडलाय तर फुलंसुद्धा खूप खुललेत. मस्त देवांना धूप ओवाळून घेतली. आता तयारी करायची होती, गावाकडे जायची. गावाकडं कशासाठी जायचं ते पण सांगते ताईंनो. कारण आता जूनमध्येच लागवड होत असती, पण ह्या वर्षी काय झालंय जुलैमध्ये लागवड व्हायला लागली. कारण खूप पावसाने लेट केलं यायला. पण आता शेतकरी हार कधीच मानत नाही. लक नाही तर फक, नाही तर कसं आहे टाकूनच देतात बी. त्यामुळं चला म्हणलं आज आम्ही सुरुवात करणार होतो सरकी लावायला. आज होता शनिवार, मुलांना सुट्टी होती दुपारी. त्यांची शाळा सुटली होती 12 वाजता आणि 12 वाजले होते दादूला घरी यायला. दिदी सकाळीच आली होती. मग म्हणलं चला आता भरपूर वेळ आहे, कारण दिवस खूप मोठा आहे ताईंनो, त्यामुळं मग शक्य होत होतं जाऊन लावणं. मस्त महाराजांना मुजरा केला. आता गावाकडे जायचं म्हणल्यावर ड्रेसवर शक्यच नाही. महाराजांना विनंती केली पहा इथं आणि लगेच निघालो गावाकडं. छान मुलांना खिचडी बनवून घेतली, साडी चेंज केली. ड्रेस जमत नाही गावाकडं, कारण काय होतं चांगलं वाटत नाही. आता सगळे शेतकरी शेतातच असतात. मग गाडीवर दोन्ही मुलं, टिफिन, पाणी सगळं घेऊन गावाकडं निघालोत.
गावाकडे छान रोड झाला म्हणून काही वाटत नाही. आता 20 किलोमीटरचं अंतर असेल आमच्या गावाचा आणि शहराचा. तर गावाकडे यायचं म्हणलं की ताईंनो बस कधी-कधी वेळेत लागत नाही. त्यामुळं अहो म्हणले येत असाल तर या हळू स्कूटीवर. म्हणलं चला, कारण दोन्ही मुलं घेतले आणि आले. परत बस स्टँडला सोडवायला कोणी नसतं, परत रिक्षा बोलवा, हे इतके कुठाने नको. तर असा काही रस्ता झाला आहे आमचा आता शेताचा. आता दोन्ही लेकरं घेऊन मी आले आणि सरकी लावायला सुरुवात केली आहे. पहा माझा छोटा किती छान सरकी लावू लागतोय. थोडा वेळ पाऊस झाला थोडासा, पण एवढा बी नव्हता. पण म्हणलं चला, पोरांना पण थोडी सरकी लावायला लावली. दीदीला जास्त काही त्रास देत नाहीत आम्ही, पण स्वराज मस्त लावत होता. पहा किती छान लावतोय स्वराज फास्टमध्ये. आणि मी सुद्धा लावली बरं का ताईंनो. आणि माझ्या जाऊबाई आणि माझ्या सासूबाई असं मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून आज जवळपास 5 का 6 पिशव्या लावल्या. कारण हे सगळं पाठीमागचं जे वावर दिसतंय एवढी सगळी लावून झाली. खूप उशिरा आलो तरीसुद्धा भरपूर सारी सरकी लावली आज आम्ही. आम्हालाच नवल लागत होतं एवढी लावली म्हणून. तर ताईंनो हे सगळं दिसतंय ना, तर इथं आम्हाला दोन्हीकडे शेत आहे. म्हणजे ह्या रोडला एक आणि आणखीन उमापूर रोडला एक आहे. तर हे जवळपास आमचं 4-4.5 एकर आहे. त्यातलं बरंचसं लावलं आहे. आता निघालो आहेत आम्ही घरी, कारण आता थोडा पाऊस यायला लागला आहे. आता स्कूटीवरच जायचं होतं, मात्र आज 6:30-7 वाजेपर्यंत सरकी लावली आम्ही, त्यामुळं मग काही गेलोच नाही. तुम्ही असं झाड कधी पाहिलेलं आहे का? याला म्हणतात भोकरं. आणि पहिले सगळे मुलं जे काही पुस्ता बसत होते पुस्तकाला किंवा पान फाटल्यावर हे चिटकूनच त्याला म्हणजे पुस्ता किंवा मग हे बसवत पान फाटलेलं चिटकत होते. आता मला बोलताना थोडंफार मागं पुढं होतंय. चला समजून घेत चला, एकदा सवय लागता लागून जाईल. तर ह्या झाडाचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे म्हणून. इतके आले होते याला ते फळं, खरंच ना. स्वराज खाऊन पाहत होता. पहिले मुलं खूप खात होते, पण आता नाही. इकडं पहा आमचं प्रेम ओतू चाललं होतं स्वराजचं, असंच रस्त्याने चालू असतं. आणि घरी जायचं म्हणलं ना ताईंनो, तर इथं शेतातून खाली आलं की डायरेक्ट असा छान रोड आहे घरापर्यंत जाऊस्तोवर. तर आहो आले होते घ्यायला. आम्ही सगळे निघालो होतो. आता आहो आणि आत्या आणि माझ्या जाऊबाई त्यांच्या गाडीवर गेल्या. माझे 2 मुलं आणि मी गावाकडं माझ्या गाडीवरती चाललो. चला आता मस्त रोड आहे घरापर्यंत जाऊस्तर. आता घरी गेलं की थोडाफार स्वयंपाक करायचा आणि लगेच निघायचं होतं, कारण परत उद्याचं नियोजन करायचं होतं. सकाळी भरपूर लवकर यायचं होतं, कारण थोडंच राहिले लावायचं, पण पाऊस असा थोडा येतोय म्हणून. चला भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.